विरोधी पक्षाचा येईल। आपल्या पोरांनी त्यांना ताण देऊ नका। आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायचा शिका। नसता मग नेते यायला भेटील, इकडे येणार नाहीत। मला आता पत्रकारांनी सांगितलं कोणीतरी मोगा गोंधळ घातला। नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असले तर तुमच्याकडे कोणी येणार नाही। विरोधी पक्षाचा असो किंवा ते भाजपचा असो, कोणी जरी आलं तरी आपल्या जोवर आपल्या सहन होत आहे तोवर सन्मान करा। ज्यावेळेस आपल्याला वाटणार आहे आरक्षण भेटत नाही त्या टायमाला बघू आपण काय करायचं। पण सध्या कोणत्याही विरोधी पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेनेचा कोणाचा आला, एकाही पोरानं त्याला इथून पुढे माघारी बोलू नका। त्याला सन्मानाला सन्मानाने वाटा लावा। बघा आता तुमच्यावर जबाबदारी आहे। ते गोंधळ घालणारे बी कोण आहे तेही बघावं लागेल आपल्याला। व्हिडिओ असूनच त्याचा सरकारने पाठवलेले आहेत का? मी मागच सांगितलं होतं सरकार दंगल घडणार आहे। माझे पोर असं करत नाहीत, ते सरकारचेच असू शकतात, तेव्हाच ते असं करतात। म्हणजे त्यांना ते घडवूनच आणायचं आहे। त्यामुळं पोरं सावध राहा। कोणचा नेता आला त्याला त्रास देऊ नका, थोडे सावध राहा। बाकी मी सगळं बघतो, मी यांची पाठपुरायला पक्का आहे। वाहनांना महागारी जायला लावतोय, काही ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत, वाहनं महागारी फिरवायला लावली जात आहेत, अशा पण काही घटना समोर यायला। कोण करतंय? कोणाचे वाहनं महागारी लावतात? हा नाही, पोरांना सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा। आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल। तुम्हाला बार ते सांगायला लावू नका। आता बोलायला जास्तीचा त्रास होतो, त्यामुळे सांगितल्याला तेवढं ध्यानात ठेवा। कायम सगळ्यांनी शांतता ठेवा। उतरले होते का? कशाला उतरले होते? मोक्कर जाऊ नये हो, समुद्रात जाऊ नका। तिकडं समुद्रात एक बी गेलं नाही पाहिजे तिकडं। आता एका